योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे। सरकारी तिजोरीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निधी नसल्याचा दावा विरोधकांनी केलाय, पण या दाव्यात खरंच तथ्य आहे का? पाहुयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। निवडणुकीचे 2 महिने आहेत, त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही। जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा। महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना पुन्हा एकदा वादात अडकली आहे, कारण हीच लाडकी बहीण योजना आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे। लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। ही योजना म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणी मंगळवारी तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे। 4600 कोटीचा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे। त्याही सोबत लाडका भाव खाली 10,000 कोटीचा ॲडिशनल बोजा पडणार आहे, जिथे राज्य सरकार ऑलरेडी 7.80 लाख करोडचा ऑलरेडी त्यांच्यावरती लोन आहे। एवढा मोठा लोन असूनही सुद्धा नवीन योजना हे राज्य सरकार एक टॅक्स पेअर्सच्या कॉस्टवरती, आमच्या जेव्हावरती हे पैसे जे आम्ही आत्ताच टॅक्स पेअर्स 31 जुलैला आपल्या देशाच्या विकासासाठी आम्ही टॅक्स पे करतो, नाही ते हे अशा इररॅशनल जे कॅश बेनिफिट्स आहे त्यासाठी आम्ही टॅक्स पे करत नाही, राज्याच्या विकासासाठी टॅक्स पे करतो। हे यासाठी आम्ही जनहित याचिका दाखल केलेली आहे। लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलंय। लाडकी बहीण योजना 2 महिन्यांत बंद होईल असा दावा संजय राऊतांनी केलाय। लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक आहे। निवडणुकीचे 2 महिने आहेत, त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही। 2 महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील, महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील। लाडक्या बहिणीला योजनेसाठी जो पैसा आहे तो सरकारी तिजोरीतला पैसा आम्ही गरिबांच्या करता करतोय, आम्ही महिला मायमाऊली मुली यांच्या करता करतोय, युवा युवतींच्या करता करतोय, माझ्या शेतकरी मित्रांच्या करता करतोय, आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही ह्या योजना सगळ्या करतोय। हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे। आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा। मी शब्दाचा पक्का आहे। माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील। तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या। आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता आम्ही कटिबद्ध आहोत। लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक निधी असल्याचं अर्थमंत्री अजित पवारांचं उत्तर आहे। मात्र अजितदादा म्हणतात तसं खरंच सरकारी तिजोरीत योजनेसाठी निधी आहे का? लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत साधारणपणे 2,45,00,000 अर्ज आले। अर्जदारांमध्ये 30 ते 40 वयोगटातल्या महिलांचे सर्वाधिक म्हणजे 9,82,119 अर्ज आहेत, तर 21 ते 30 वयोगटातल्या मुलींनीही 7,11,111 अर्ज दिले। विवाहित महिलांचे 25,86,805 तर अविवाहित महिलांचे 2,49,713 अर्ज आले। 1,15,545 अर्ज विधवा महिलांनी केलेत, तर 11,000 घटस्फोटित महिलांनी अर्ज दाखल केलेत। लाडकी बहीण योजनेसाठी 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येणार आहेत, म्हणजेच अर्जदारांची संख्या साधारणतः 2,50,00,000 पार जाण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात 35,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। आता साधारण 2,50,00,000 महिलांनी अर्ज केला तर वर्षाला 18,000 रुपये प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात पाठवले जातील, म्हणजेच वर्षाला 18,000 रुपयांप्रमाणे 2,50,00,000 महिलांसाठी 45,000 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। म्हणजेच योजनेसाठी घोषित निधी आणि आवश्यक निधीमध्ये साधारणतः 10,000 कोटींची तूट आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे। मात्र महायुती सरकारने योजनेबाबत नेहमीच विश्वास व्यक्त केलाय। आता महायुती सरकारचा हाच विश्वास कितपत खरा ठरतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।